नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मकर संक्रांत जी आहे तर ती लवकरच येणार आहे. तर आता मकर संक्रांती हा जो सण आहे तर 3 दिवसाचा असतो. त्यामध्ये पहिला दिवस म्हणजे भोगी. आता भोगी हा जो सण आहे तर आता या दिवशी भगवान इंद्रदेवाची प्रार्थना केली जाते. कळत नकळत आपल्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर निघून जाव्या, त्या चुका आपल्याकडून निघून जाव्या म्हणून मग भोगीच्या दिवशी अभयंग स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. तर आता हे स्नान करत असताना त्यावेळेस मग पांढरे तीळ आणि थोडीशी हळद जी आहे तर एखाद्या भांड्यामध्ये म्हणा किंवा एखाद्या वाटीमध्ये घेऊन त्याची पेस्ट बनवून मग अंगाला लावून मग स्नान केले जाते. त्याचप्रमाणे मग पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून स्नान केले जाते. तर आता ही जी पद्धत आहे तुमच्याकडे जशी असेल तशा पद्धतीने मग तुम्ही भोगीचा जो सण आहे तर तो साजरा करू शकता. तर हा झाला भोगीचा दिवस आहे. तर त्या दिवशी मग इतर ज्या सगळ्या भाज्या आहेत, वटाणा, गाजर, तर वांगी म्हणा किंवा अजून इतर हरभरा, ह्या ज्या बऱ्याच भाज्या आहेत तर त्या एकत्र भाज्या घेऊन मग त्याची मग भाजी बनवली जाते, जिला भोगीची भाजी पण म्हटले जातात. आणि मग त्याबरोबर मग बाजरीची भाकरी म्हणा, तर त्या बाजरीच्या भाकरीला पांढरे तीळ लावून मग ही भाकर बनवली जाते. आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर ही भाजी देवांना मग नैवेद्य म्हणून ठेवली जाते आणि मग घरातील इतर व्यक्तींनी खातात. तर आता हा जो भोगीचा दिवस आहे तर हा भोगीचा दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा पहिला दिवस. तर दुसरा दिवस जो आहे तर ती संक्रांत असते. आता संक्रांतीच्या दिवशी काय करत असतात, आता संक्रांतीच्या दिवशी ओवाळण्यासाठी जातात, सुगड पूजा करतात, हे तर सगळ्यांना माहितीच आहे बऱ्यापैकी. आणि हा दुसरा दिवस. तर तिसरा दिवस म्हणजे किंक्रात. आता त्यानंतर मग 3 दिवस हा मकर संक्रांतीचा सण उत्सव साजरा केला जातो. तर यामध्ये आता भोगी जो आहे तर भोगी हा मंगळवारच्या दिवशी म्हणजेच की यावर्षी संक्रांत 14 जानेवारीला आली आहे. तर मग आता भोगीचा जो दिवस आहे तर तो 13 जानेवारी वार आहे मंगळवार. आता मंगळवारच्या दिवशी भोगी असल्यामुळे आता भोगीच्या दिवशी आपण जे पदार्थ बनवतो त्याचं नैवेद्य आपण देवांना अर्पण करत असतो. त्याचबरोबर आपल्याला सकाळी उठल्याबरोबर आपल्या घराच्या उंबरट्यावर एक वस्तू ठेवायची आहे. आता बऱ्याच वेळा आपल्या घराची प्रगती होत नसते, मुलांची प्रगती होत नसते, त्यामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होत असतात. म्हणून आपल्याला घराच्या उंबरट्यावर सकाळीच एक वस्तू ठेवायची आहे. तर ती वस्तू आपण कोणती ठेवणार आहोत याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भोगीचा जो दिवस आहे तर या दिवशी सगळ्या ज्या महिला आहेत तर त्या महिला डोक्यावरून स्नान करत असतात. म्हणजेच की आता इतर जे व्यक्ती आहेत ते पण करत असतात, पण महिलांना आजच्या दिवशी डोक्यावरून स्नान करण्याला जास्त महत्त्व दिलं जातं. कारण की दुसरा दिवस जो आहे तर तो संक्रांतीचा दिवस असतो आणि महिलांना सौभाग्य वाढवण्यासाठी ज्या वस्तू घेतल्या जातात त्या पण मग अगोदरच खरेदी करून आणल्या जातात. तर या दिवशी म्हणजे की संक्रांतीच्या दिवशी तीर्थ ठिकाणी पण स्नान करण्याला महत्त्व दिले जाते. पण आता संक्रांतीच्या दिवशी म्हणा किंवा भोगीच्या दिवशी जर तुम्हाला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नसेल तर आपण मग घरीच मग अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा पांढरे तीळ टाकून स्नान करायचं आहे. आता भोगीचा दिवस असेल किंवा संक्रांतीचा दिवस असेल तर मग त्या दिवशी गवत म्हणा, पाने, फुले तोडणे वर्ज्य मानले जाते. आता नवीन साडी घेणे, तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या प्रत्येकाला शक्य होत नाहीत. आपल्याकडे ज्या वस्तू आहेत तेवढ्यामध्ये आपण कोणताही सण उत्सव साजरा करू शकतो. त्यासाठी आपल्याला नवीनच साडी म्हणा किंवा नवीनच सगळ्या वस्तू घेऊनच आपल्याला सण साजरा केलाच पाहिजे असे काही नाही. सगळ्यांच्या घरची परिस्थिती सारखी नसते, त्यामुळे आपल्याकडे ज्या वस्तू आहेत तेवढ्यामध्ये आपण कोणताही सण साजरा करू शकतो. तर आता मकर संक्रांत आल्यामुळे आता सगळ्यात अगोदर महिलांना पडणारा प्रश्न म्हणजे की मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालायची आहे. तर आता त्यामध्ये मग पिवळा रंग, यावर्षी मकर संक्रांत देवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. त्यामुळे मग पिवळा रंग चुकूनही घालायचा नाही, लहान मुलांना म्हणा किंवा मोठ्या व्यक्तींना किंवा महिलांनी पण. इतर दागिने वगैरे घालू शकता, पण बांगड्या आणि पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही घालायची नाही. आता या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टींचं महत्त्व प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळं आहे. या गोष्टींचं महत्त्व काही ठिकाणी पाळतात नियम, तर काही ठिकाणी नियम पाळत नाहीत. त्यामुळे तुमच्या इकडे जर नियम पाळत असतील तर तुम्ही मग या गोष्टीचं महत्त्व म्हणा किंवा नियम म्हणा तुम्ही पाळू शकता. तर आता आपण भोगीची भाजी बनवत असताना आता बऱ्याच वेळा काय होतं की भोगीची भाजी बनवत असताना बऱ्याच सगळ्या ज्या भाज्या आहेत तर त्या एकत्र आपण घेत असतो आणि त्यामध्ये
थोडेसे तीळ टाकले जातात, थोडासा गूळ टाकला जातो. तर काही ठिकाणी मग ही जी भाजी आहे तर ही भाजी बनवली जाते. तर काही भागांमध्ये जे पांढरे तीळ असतात तर त्यामध्ये गूळ टाकून त्याची मग पोळी बनवली जाते, म्हणजेच की तिळाची पोळी बनवली जाते. तर काही भागामध्ये खीर बनवली जाते. तर आता ही पद्धत पण प्रत्येक भागांमध्ये वेगळी आहे. त्यामुळे तुमच्या इकडं जी पद्धत असेल त्या पद्धतीचा तुम्ही भोगीच्या दिवशी नैवेद्य बनवू शकता. तर आता मग हा जो नैवेद्य आहे, ज्यावेळेस आपण हा नैवेद्य बनवला आहे, म्हणजेच की जी भाजी म्हणा किंवा तिळाची पोळी म्हणा, त्यावेळेस आपण सगळ्यात अगोदर देवांना अर्पण करतो नैवेद्य. आता भोगीच्या दिवशी आपण भाजी बनवत असताना मिक्स भाजी जी बनवत असतो आपण, ज्या सगळ्या भाज्या घेऊन, त्यामध्ये मग मसूर डाळ ही चुकूनही टाकायची नाही, किंवा इतर डाळी पण काही ठिकाणी टाकल्या जातात. पण आता मसूर डाळ ही तामसिक पदार्थामध्ये मोडते, त्यामुळे भोगीच्या दिवशी मसूर डाळ चुकूनही टाकायचं नाही. अख्खा मसूर म्हणा किंवा मसुरीची डाळ ही चुकूनही वापरायची नाही. आणि त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही, कारण की आपण भोगीच्या दिवशी म्हणा किंवा मग संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंची म्हणा प्रार्थना करत असतो, विष्णू सहस्त्रनाम म्हणत असतो. त्यामुळे मग आपल्याला या दोन गोष्टीची आवर्जून काळजी घ्यायची आहे. तर आता सकाळी आपल्याला उंबरट्यावर ज्या वस्तू ठेवायच्या आहे, तर त्यामध्ये काय करायचं आहे, आपण उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. दारापुढं छोटीशी का होईना रांगोळी काढायचं आहे, आणि त्यानंतर माता लक्ष्मीची पावलं काढायचं आहे. आणि आपल्याला मग एक दिवा प्रज्वलित करायचा आहे उंबरट्यावरती. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही एखादी प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटामध्ये आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित कशाचा करायचा आहे, तर आता तुम्ही हा दिवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा प्रज्वलित करू शकता. जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही साधं तेल पण घेऊ शकता. नंतर मग जे स्वस्तिक आपण काढलं आहे, तर त्या स्वस्तिकवरती आपल्याला थोडेसे पांढरे तीळ ठेवायचे आहे. आता इतर वेळी आपण काय करतो की तांदूळ ठेवत असतो किंवा चणा डाळ ठेवत असतो, पण आता भोगीचा दिवस आहे, पांढरे तीळ जे आहे तर ते त्या तिळाला संक्रांतीच्या वेळेस अत्यंत महत्त्व दिले जाते. म्हणून आपल्याला त्या दिव्याखाली पांढरे तीळ ठेवायचे आहेत. आणि मग जर तुम्ही एखादी पंती घेतला तर जी किंवा इतर कोणता दिवा घेतला तर तो स्वच्छ घ्यायचा आहे. आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, त्या तिळावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर हा सकाळी तुम्ही ज्यावेळेस देवपूजा करणार असाल किंवा घरातील तुमची कामं झाली असेल किंवा तुम्ही सकाळी 7 नंतर हा दिवा कधीही प्रज्वलित करू शकता. तर हा दिवा मग आपल्याला कुठे ठेवायचा आहे, आता ज्यावेळेस आपण घरामध्ये प्रवेश करत असतो त्यावेळेस घराच्या उजव्या बाजूला आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता जर दिवा आपण प्रज्वलित केला आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिवा जर विझला तर मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणता परत दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा 1 तास तरी राहिला पाहिजे, एवढं त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. दिव्याची पूजा करायचं आहे, दिव्याला फुल अर्पण करायचं आहे, धूपदीप लावायचा आहे. जर दिवा जरी अर्धा तास जरी राहिला नाही तरी हरकत नाही. नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळी त्या दिव्याखालचे जे आपण ठेवले आहेत पांढऱ्या रंगाचे तीळ, तर ते आपल्याला तीळ उचलायचं आहे आणि देवघरापुढे आपल्याला बसायचं आहे. भगवान विष्णूंचा विष्णू सहस्त्रनाम म्हणा किंवा कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हटलात तरीही चालेल. आणि तुमच्या घराची मुलांची प्रगती होण्यासाठी भगवान विष्णूंना प्रार्थना करायचं आहे. आणि ते जे तीळ आहे तर मग ते तीळ आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण घरातील व्यक्तींना तिळगुळ देणार असेल त्यावेळेस मग ते तीळ आपल्याला वापरायचं आहे. आता जर त्या दिव्यामधील तेल जर त्या तिळामध्ये पडले असेल तर ते तीळ तुम्ही मग भाजीमध्ये वापरू शकता. तर मग आपण सकाळी उंबरट्यावर अशी वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घराची मुलांची प्रगती होते. कारण की भोगी हा जो सण आहे तर वर्षातून एकच वेळा येत असतो आणि भगवान विष्णूंच्या सेवा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस हा मानला जातो. म्हणून तुमच्याकडून जेवढ्या सेवा होत असतील तेवढ्या सेवा मग आवर्जून करायचा आहे. तर तुम्हाला ही माहिती समजलीच असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.